कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान। हे आपलं हे पसाय दानाचं चिंतन चालू आहे आणि पहिल्या वेळीच्या पूर्वार्ध ज्याला म्हणतात तो पसाय दानाचं मूळ काय आहे, पसायदान म्हणजे काय आहे आणि पसायदान हे काय। आजच्या चिंतनात आपण पसायदान हे मागणी ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या श्रीगुरूकडे मागणी केली आहे। काय म्हणतात, आता विश्वात्मक असणाऱ्या देवा माझ्या श्रीगुरूंना म्हणतात, विश्वात्मक देवा तुम्ही संतुष्ट होऊन मला पसायदान म्हणजे प्रसादाचं दान द्या। मग हे ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या श्रीगुरूकडे केलेली जी मागणी आहे, ही मागणी आहे का याचना आहे की प्रार्थना आहे, याच्यात आजच्या चिंतनात आपण ते थोडंसं चिंतन करणार आहोत। तर प्रार्थना, मागणी म्हणा, विनंती म्हणा, याचना म्हणा, याच्यात थोडा फरक असतो। तर प्रार्थना काय असते, मागणी काय असते आणि याचना काय असते। तर प्रार्थना ही सर्वश्रेष्ठ असते, मागणी ही साधारण सामान्य असते आणि याचना ही त्याहीपेक्षा खाली असते। याचकाची गोष्ट काय असते ते आपल्याला सांगेल मी आता। पण मागणी ते एक असाधारण विषय नसतो। परमार्थाचे मागू शकतो आणि प्रपंचातले मागू शकतो। कोणी मागतं, काही पण मागतं, कोणाला पण मागतं। मागणं हा शब्द त्याच्यात जातो। विनंतीची गोष्ट आहे, विनंती व्यवहारामध्ये विनंती केली जाते आणि कोणत्याही विषयाची विनंती केली जाते। पण प्रार्थना तशी असते का? नाही। प्रार्थना कोणाकडे केली जाते? एक तर भगवंताकडे किंवा श्रीगुरूकडे। पण प्रार्थना ही फार श्रेष्ठ असते। तर प्रार्थना ही गोष्ट आपल्या आरंभापासून आपल्या जीवनातला एक काय तो अविभाज्य भाग, म्हणजे प्रार्थना काय कोणाला वेदकालापासून प्रार्थना करीत आलेलो आहोत। आपण पूजापाठ केली तर प्रार्थना करतो, अन्यथा शरणम नास्ति त्वमेव शरणम मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर। याचा अर्थ पूजापाठ केले की त्याची शेवटी प्रार्थना करतो, भजन केलं की मागणी तुझं त्याची प्रार्थना करतो, कीर्तन केलं तरी त्याची प्रार्थना करतो, दर्शनाला गेला मंदिर मंदिरात त्याची प्रार्थना, देवाला प्रार्थना करतो। म्हणजे प्रार्थना भोगासाठी पण केली जाते। ज्ञानेश्वर महाराज एर बहुत कीर्ती जयांची भजनी भोगासाठी, ती अशा ती मेरी दृष्टी विषय अंध झाली। म्हणजे भोगा करता सुद्धा काय केली, प्रार्थना करतात, पण त्या प्रार्थनेला काय अर्थ नसतो। तात्पर्य काय, धर्मासाठी केली जाते, भोगासाठी केली जाते आणि काय म्हणतो इतर विषयाकरता केली जाते, पण त्याला प्रार्थना आहे, त्याला मागणी असं म्हणतात, त्याला याचना असं म्हणतात, त्याला भीक मागणं असं म्हणतात। पण भगवंताकडे आणि श्रीगुरूकडे केलेली जी प्रार्थना असते ती प्रार्थना फार मोठी श्रेष्ठ असते। कारण का, प्रार्थना करणारा हा एक विशिष्ट असतो, मागणी करणारा सामान्य असतो। हे तर नक्की लक्षात आहे, प्रार्थना करणारा विशिष्ट असतो आणि प्रार्थना करणं याचे शब्द, प्रार्थना ही सुद्धा काय एक विशिष्ट असते आणि प्रार्थनेचा जो विषय असतो तो सुद्धा काय असतो, एक विशिष्ट असतो। मागणीतला विषय विशिष्ट नसतो, मागणारा पण विशिष्ट नसतो आणि ज्याच्याकडे मागायचं तो पाय विशिष्ट नसतो, बरोबर आहे का? आणि तुम्ही मोक्ष मागायला गेला, मोक्षाची प्रार्थना केली तर मोक्षाची प्रार्थना कोण करेल? सामान्य थोडाच करणार आहे, नाही करणार तो। त्यातली त्यात कोणाकडे काय मित्राकडे काय सासूकडं प्रार्थना करतो काय मोक्षाची? नाही करीत। म्हणजे प्रार्थना करणं एक विशिष्ट अधिकारी आहे आणि जी प्रार्थना करायची मोक्षाची ती एक विशिष्ट मागणी आहे, प्रार्थनेचा विषय। आणि त्याचप्रमाणे ज्याच्याकडे प्रार्थना करायची ती व्यक्तीसुद्धा काय विशिष्ट आहे। तिन्ही गोष्टी विशेष म्हणा, विशिष्ट म्हणा, विशेषणाने युक्त त्याला विशिष्ट म्हणतात। विशेष प्रकारच्या तिन्ही गोष्टी असतात, ह्या साधारण नसतात, सामान्य नसतात। मागणी ही साधारण असते, मागणी ही सामान्य असते
आणि विनंती सुद्धा सामान्य असते, साधारण असते. विषय सामान्य साधारण असतात. मागणारा साधारण सामान्य असतो आणि ज्यांच्याकडे मागायचे ते सुद्धा सामान्य असू शकतात. म्हणजे याचा अर्थ भगवंताकडे विनंती केली जाते. भक्तांनी भगवंताकडे विनंती केली आहे आणि मागणं पण मागितलेलं आहे, पण ते साधारण याच्यामध्ये जातं ना. त्यांचा जरी विषय असला तर मग एखादा जो विषय असतो त्याला साधारणता येते. साधू संतांनी भक्तांनी भगवंताकडे मागणी केली, प्रेमाची मोक्षाची ही मागणी केली, पण हीच प्रक्रिया व्यवहारात पण चालते ना. पण तशी प्रार्थनेमध्ये तशी आपण प्रार्थना करतो त्यांना, नाही भाऊ ते आम्हाला पैसे द्या अशी प्रार्थना नाही ना, अशी विनंती करतो आपण असं बोलतो ना. मग असं आहे त्याचा अर्थ. प्रार्थना ही गोष्ट विशेष आहे. म्हणून प्रार्थना काय ते प्रसादस्तु प्रार्थना, प्रसन्नता. प्रसादस्तु प्रसन्नता, प्रसाद हा तू प्रसन्नता. म्हणजे प्रार्थना ही प्रसादाच्या संबंधाने असते. म्हणजे थोडक्यात ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी प्रार्थना केली ते काय केली ते प्रसादाची प्रार्थना केली की तुम्ही मला प्रसन्न होऊन प्रसाद द्या अशी प्रार्थना केली आहे. आणि प्रसाद त्यालाच म्हणतात जो प्रसाद दोघांनाही संतुष्ट करतो. ज्याने मागितलं आणि ज्याने दिलं दोघांनाही प्रसन्न करण्याकरता तो असतो, त्याला प्रसाद असं म्हणतात. आता प्रसादाचा भाग आहे, कोण कोणाचा कशाचा प्रसाद देईल आणि कोण कशाला प्रसाद म्हणेल आणि कोणते भक्त काय प्रसाद देतील. तर काही गोष्ट खायला पण प्रसाद देतात. आता अनेक पंथ आहेत, अनेक गुरु आहेत, अनेक शिष्य आहेत, प्रत्येकाची परंपरा वेगळी, प्रसादाची भानगडी अनेक असू शकतात. पण प्रसाद ही गोष्ट दुसरी तिसरी नसून प्रसाद ही प्रसन्नता करणारी असते. मग ते ध्यानाचा प्रसाद असेल, आशीर्वादाचा प्रसाद असेल, प्रेमाचा प्रसाद असेल, पण केव्हाही प्रसाद हा तू प्रसन्नता, प्रसाद हा प्रसन्नच करणारा असतो. आणि आजच्या या प्रार्थनेत ज्ञानेश्वर महाराजांचा विषय काय आहे? प्रसाद. मला प्रसाद द्या. म्हणजे याचा अर्थ निवृत्तीना सुद्धा म्हणून तर म्हणलंय तोषोनी मज द्यावे, म्हणजे संतुष्ट होऊन मला द्या. म्हणजे याचाच अर्थ प्रसाद हा प्रसन्न करता, प्रसन्नता प्राप्त करून देतात, दोघांना पण करून देत असतो. असो अशी ही प्रार्थना केली आहे. तर ही प्रार्थना म्हणजे काय आहे? प्रकर्षेन अर्थना ती प्रार्थना विशेष प्रकारची केली. प्रार्थना शब्दाचा अर्थ आणि अर्थना. अर्थना म्हणजे याचना, अर्थना म्हणजे मागणी. तिची याचना याच्यात जरी असली तरी ते मागण्याच्या अर्थात येत असली तरी सुद्धा ही विशेष आहे. आणि म्हणून प्रार्थना शब्दाचा अर्थ आहे प्रकर्षेने याचना, म्हणजे प्रकृष्ट. प्रार्थना म्हणजे प्रकृष्टाचा अर्थ श्रेष्ठ. जी मागणी श्रेष्ठ आहे त्याला म्हणतात प्रार्थना. मग सगळ्या मागण्या काही श्रेष्ठ नसतात, म्हणून त्याला काय म्हणतात ते श्रेष्ठ याचना. प्रार्थना प्रकृष्ट याचा अर्थ श्रेष्ठ आणि अर्थनाचा अर्थ याचना म्हणजे मागणी, श्रेष्ठ मागणी. मग श्रेष्ठ मागणी म्हणजे श्रेष्ठ मागणी ज्ञानेश्वर महाराजांनी प्रसादामध्ये प्रसादाची प्रार्थना केली. आणि कोणाकडे केली? ते श्री गुरुकडे केली. आणि कशाची प्रार्थना केली? मला मोक्ष द्या असं म्हटले का? मला देव भेटून द्या, मला भोग द्या असं म्हटले का? काय मागितलं मग? ते संपूर्ण जगाचं कल्याण, सगळ्या जगाकरता जी मागणी आहे ती मागणी श्रेष्ठ झाली का नाही? प्रकृष्ट अर्थना ती प्रार्थना. जी मागणीच अत्यंत श्रेष्ठ आहे म्हणून त्याला म्हणतात प्रार्थना. एक दुसरा अर्थ काय आहे? प्रकृष्टानाम अर्थना प्रार्थना. प्रकृष्टानाम म्हणजे याचा अर्थ श्रेष्ठाने केलेली जी मागणी असते. प्रकृष्टानाम अर्थना म्हणजे श्रेष्ठाने जी मागणी केलेली असते त्याला काय म्हणतात? प्रार्थना. मग आता ज्ञानेश्वर महाराजांनी प्रार्थना केली ते काय सामान्य होते का? ते नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीमध्ये आपण विचार केला तर ज्ञानियांचे राजे, ज्ञानियांचा राजा म्हणतो, योग्यांची माऊली म्हणतो, महावैष्णव म्हणतो, कैवल्याचा पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, महाविष्णूचा अवतार आणि सर्व भक्तांची माऊली. आता ज्ञानेश्वर महाराजांचं श्रेष्ठत्व वर्णन करायला तर 1 तास प्रवचन करावं लागेल. म्हणून याला काय म्हणतात? श्रेष्ठानी. मागणारा जो तो कसा आहे? श्रेष्ठ आहे, म्हणून त्याला म्हणतात प्रकृष्टानाम.
प्रकृष्टानाम म्हणजे आता तर श्रेष्ठांची मागणी, श्रेष्ठाकडून केलेली मागणी त्याला म्हणतात प्रकृष्टानाम प्रार्थना. श्रेष्ठांनी पहिले सांगितलं प्रार्थना श्रेष्ठ आहे, आणि आता ह्या मागणारा पण श्रेष्ठच आहे, म्हणून प्रकृष्टानाम आर्थना ती प्रार्थना अशी श्रेष्ठांनी मागितलेली आहे, त्याला म्हणून त्याला म्हणतात प्रकृष्टानाम प्रार्थना. तिसरा अर्थ आहे प्रकृष्टेभ्या अर्थना इथे प्रार्थना. प्रकृष्टेभ्या याचा अर्थ श्रेष्ठासाठी मागितलेली, श्रेष्ठाकरता मागितलेली. ज्ञानेश्वर महाराजांनी जगाकरता मागितलेली नाही, मागितले का नाही? ह्या त्यांच्या मागण्यामध्ये ह्या जगात ब्रह्मज्ञानी आहेत की नाही, साधू संत पण त्यांच्याकरता पण मागितले ना, मग सगळ्या जगाकरता मागितले, त्यांच्याकरता पण मागितले. काय मागितले? किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तीही लोके. आणि पुढे काय? भजिजो आदिपुरुषी अखंडित. जे भक्त आहेत, श्रेष्ठ आहेत, त्यांनी अखंड हा महापुरुष आहे, भजिजो आदिपुरुष हा संपूर्ण जगाचा आधी परब्रह्म परमात्मा, ह्या पुरुषाला त्यांनी सतत भजन करावं, त्यांचं भजन खंडित होऊ नये, त्यांना विक्षेप होऊ नये, अशी श्रेष्ठाकरता मागितली नाही प्रार्थना. पसायदानात ते पण आले ना, म्हणजे श्रेष्ठाकरता मागितलेली प्रार्थना आहे. म्हणजे श्रेष्ठासाठी सर्व सुखांनी पूर्ण झालेले सगळे असतील तर ते का असतील? ते त्यांना त्यांचं मिळालं. तसं मग जे संत असतात, श्रेष्ठ असतात, ब्रह्मज्ञानी का असत नाहीत, त्यांना सुद्धा त्यांच्या भगवंताच्या विनंतीमध्ये, भजनामध्ये, चिंतनामध्ये कोणताही विक्षेप होऊ नये, त्यांचं अखंडित भजन राहावं अशी गुरुकडे प्रार्थना केली. म्हणून काय केली? हे श्रेष्ठाकरता केली. प्रकृष्टेभ्या प्रार्थना अशी त्याला म्हणतात प्रकृष्ट श्रेष्ठ प्रार्थना, श्रेष्ठाकरता केलेली प्रार्थना. चौथा अर्थ आहे प्रकृष्टात अर्थाने ते प्रार्थना. प्रकृष्टात याचा अर्थ श्रेष्ठापासून, म्हणजे श्रीगुरु निवृत्तीनाथ किती श्रेष्ठ आहेत हे सांगायचं काय? सांगायचे की मला नाही वाटत त्याची काय आवश्यकता असते. ज्ञानेश्वर निवृत्तीनाथांची उंची. तर अमृत अनुभवाच्या पहिल्या श्लोकामध्ये निवृत्तीनाथांचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी असं वर्णन केलंय, यदक्षरमनाख्ययम आनंदमजभव्यम श्रीवन निवृत्तीनाथ हे ते ख्यातन दैवतम आश्रय. तर या ठिकाणी मी माझ्या श्रीगुरूंचा आश्रय करतो, पण ते माझं श्रीगुरु दैवत आहे. पण ते कसं आहे? यदक्षरम अनाख्ययम, म्हणजे थोडक्यात अक्षर याचा अर्थ म्हणजे ज्यांच्या स्वरूपात कधी क्षय होत नाही. अनाख्य हे शब्दाच्या आधीत आहे. अनाख्ययम आनंद स्वरूप आहेत. आणि अजून म्हणजे यदक्षरम अनाख्ययम आनंदम अजम जन्मरहित आहे, अजम अव्ययम असं माझ्या निवृत्तीनाथ महाराजांचं श्रीगुरूंचं स्वरूप आहे. म्हणजे याला काय म्हणते? हे श्रेष्ठ. हे काय झालं? हे निवृत्तीनाथ महाराजांचं हे श्रेष्ठत्व. आणि अशा श्रेष्ठाकडून मी प्रसाद मागितलेला आहे, श्रेष्ठापासून मागून घेतलेली ही गोष्ट आहे. आणि म्हणून असे निवृत्तीनाथ महाराज आहेत, त्या माझे श्रीगुरु आहेत, त्यांच्याकडून मी मागितलेली अशी श्रेष्ठ प्रार्थना. पहिली श्रेष्ठ प्रार्थना ही श्रेष्ठ आहे. दुसरी गोष्ट मागणारी हे ज्ञानेश्वर महाराज हे पण अत्यंत श्रेष्ठ आहेत. तिसरी गोष्ट ज्यांच्याकरता मागितलेली आहे ते सुद्धा श्रेष्ठच आहेत, आणि ज्यांच्याजवळ मागितलेली आहे ते सुद्धा काय? श्रेष्ठच आहेत. किती सांगितले मग? प्रकर्षण अर्थना हे ज्ञानेश्वर महाराजांचे काय? हे प्रार्थना आहे. प्रार्थना जे मागणं आहे ते श्रेष्ठ आहे, जे मागितलं ते मागणारे सुद्धा श्रेष्ठ आहेत, आणि ज्यांच्याकरता मागितलं ते सुद्धा श्रेष्ठच आहेत, आणि ज्यांच्यापाशी मागून घेतलं ते सुद्धा श्रेष्ठच आहेत. म्हणून त्याला म्हणतात प्रार्थना. प्रकर्षेन विशेष प्रकारची अर्थना, विशेष प्रकारची याचना किंवा विशेष प्रकारची मागणी, आणि म्हणून याला म्हणतात प्रार्थना. असे ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान ही म्हणजे काय? आपल्या श्रीगुरूकडे केलेली ही प्रार्थना असते. प्रार्थना असते, मागणी असते. मागणीची गोष्ट अशी आहे, मागणी ही मागणी 3 प्रकारची होऊ शकते. रजोगुणी, त्याला आपण कहतो सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी. सत्वर पाव घे मला भवानी रोटगा वाहील तुला, मागणी का नाही? आहे का? पण मागणी का नाही? मागणी. काय? सासरा माझा गावी गेला आणि तिकडंच खपू दे त्याला, सासू माझी
सासू माझी जाच करते, लवकर मरू दे गे तिला. काय पुढे, नंदीचं पोरग किरकिर करतं खरूच होऊ दे त्याला. जाऊ माझी फडफडभर ती बुडकी कर ग तिला. हा, मग आता हे सगळे जाऊ दे, एका जनार्दनी सगळेच मरू दे, एकटीच राहू दे मला. प्रार्थना आहे का नाही? याच्यात द्वेष मत्सर हे सगळं भरलं ना, याच्यात द्वेष मत्सर भरलेले आहेत. त्याच्यामुळे ही प्रार्थना कशी, हे तमोगुणी प्रार्थना आहे. आणि मग ज्या ह्या बिभीषणाने तपश्चर्या केली ब्रह्मदेवाकडे आणि काय मागून घेतलं, 6 महिने झोप मागून घेतली, ही रजगुणी प्रार्थना आहे. उपमन्यूने ज्या कालामध्ये अनुष्ठान केलं, भगवंताचा साक्षात्कार झाला आणि काय मागून घेतलं, शिराचा सागर मागून घेतला उपमन्याकारणी. बरं का नाही? उपमन्याकारणे कैसे धावशे लवलाई, पाजी पाना क्षीरसागरा ठाई. म्हणजे मागितलं का नाही त्यांनी, ध्रुवबाळाने मागितले का नाही, काय केलं मग ते ध्रुवपद मागितलं. म्हणजे ध्रुवबाळाची प्रार्थना असेल, उपमन्यूची प्रार्थना असेल, किंवा द्रौपदीची प्रार्थना असेल. काय द्रौपदीने असं म्हटलं होतं त्या ठिकाणी, काय म्हणते द्रौपदी आहे, गोविंद द्वारका वासीन कृष्ण गोपी जनप्रिया है ना, कृष्ण कृष्ण महायोगीन विश्वात्मन विश्वभावनम. म्हणजे माझ्या लज्जेचं रक्षण कर, याचा अर्थ ती व्यक्तिगत मागितली त्याच्याकरता. म्हणून ही सुद्धा काय, ती रजगुणी प्रार्थना आहे. आणि सत्वगुणी प्रार्थना काय असते, ते ज्या कालामध्ये कौरव पांडवांचं युद्ध झालं, सर्व पूर्णविराम झाला आणि ज्या कालामध्ये भगवान गोपाल कृष्ण द्वारकेला निघाले, तर त्या कालामध्ये मग त्या अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं होतं. आणि त्या काळात त्या उत्तरेच्या उदरामध्ये राजा परीक्षिती होता, म्हणजे उत्तरेत गर्भ होता, आणि त्या गर्भवती त्यांनी अश्वत्थाम्याने असं ब्रह्मास्त्र सोडलं होतं. ते ब्रह्मास्त्र सोडल्यामुळे तिचा दाह होऊ लागला. मग भगवान धावून आले आणि भगवंताने त्या दाह शांत केला आणि सुदर्शन चक्राने त्या गर्भामध्ये त्या गर्भाचं रक्षण केलं भगवान कृष्णाने. त्यावेळी जाता जाता मग त्या कालामध्ये भगवान म्हणले, तुम्हाला कोणला काय मागायचं ते मागून घ्या. मग सगळ्यांनी मागितलं. काय मागितले? उत्तर म्हणले, हे भगवंता काही नको, पांडवांचा वंश आहे तसा राखावं आणि तुझी मला सेवा घडावी, असं तेच मागणं होतं. धर्मराज म्हणला, देवा मला काही नको, मी सत्य कधी सोडणार नाही आणि सत्याने मला सोडून कधी जाऊ नये. ही धर्मराजी काय झाली, ही सात्विक प्रार्थना होते. भीमदादा म्हणला, देवा सदैव तुझे स्मरण राहो, मला दुसरं काही नको, तुझं स्मरणच दे, असं आहे. आणि या ठिकाणी सुभद्रा काय म्हटली, तर मी माझा मनोरूप पोपट कायम तुझ्या पिंजऱ्यामध्ये राहावं, म्हणजे स्मरणच मागून घेतलेलं आहे. द्रौपदी म्हणली, तू माझ्या भावासारखा आहे, तर सखा जो भाव आहे तो कायम राहू दे. आणि कुंती म्हणली, विपदच संतो नश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतः दर्शनम यत्स्यात अपुनर्भवम दर्शनम. तर देवा मला या ठिकाणी नेहमी दुःख दे, का त्या दुःखातही तुझं स्मरण राहील. एकूण ही पांडवांची भगवंताकडे केली मागणी कशी, हे सात्विक अत्यंत सत्वगुणाची. तसं आपल्या संतांनी मागणी केली. मागितलं काय मागितलं मग, तुकाराम आता हेचे दान दे गा देवा, तुझे किंवा मागणे तुझं प्रीती आहे, देशाला तरी पाहे पांडुरंगा, या संताशी निर्वी हेची मजदी, अनेक तुझे काही न मागो देवा. म्हणजे याचा अर्थ ही मागणी काय झाली, ही सात्विक मागणी आहे. अकल्प आयुष्य भावे तया कुळा, माझ्या सकाळ हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळे. ही संत मंडळी सुखी असो. नामदेव महाराजांनी सुद्धा भगवंताकडे मागितलं, पण ही सुद्धा मागणी कशी आहे, सात्विक आहे. आणि प्रल्हादाची मागणी सुद्धा काय, अत्यंत सात्विक आहे प्रल्हादाची मागणी. यस्त आशिष आस्ते नस भृत्या सैव वन्य कहा. ही जे लोक भोग वगैरे काही मागतात, तर ते त्यांची मागणीच नसून जे आशावादी आहेत ते वणिक आहेत, म्हणजे ते व्यापारी आहेत. प्रल्हाद असं म्हणतो, भगवंताकडे भगवंत वाचून काही मागू नये. त्या रंतीदेवाचं उदाहरण सांगितलं जातं. त्या कालासुद्धा रंतीदेवानी
म्हणजे 40 दिवस अन्न पाणी सोडलं आणि कंठात प्राण आले, भगवंतांनी परीक्षा पाहिली. त्या कालामध्ये सुद्धा त्यांनी काय मागितलं? त्यांनी भोग मागितले का काही धनदौलत मागितली का आयुष्य मागितलं का देव तरी मागितले का? त्यांनी नाही मागितले. त्यांनी काय म्हटलं आहे, न कामयहम गतिमीश्वरात परामृष्टधी युक्ताम अपुनर्भवम अर्ती प्रपद्य अखिल देह भाजाम अंतस्थितो ये न भवंत्य दुःखाः. तर या ठिकाणी न कामय अहम गतिम ईश्वरा, मी ईश्वरापासून मला उत्तम प्रकारची गती मागत नाही. मी मोक्षही मागणं अपुनर्भवम, मला मोक्षही नको. मग काय ते आरती प्रपद्ये अखिल देह भाजाम अंतस्थितो येन भवंत्य दुःखाः. म्हणजे जे सगळ्यांच्या हृदयात मी प्रवेश करावं, जगात जे सगळी दुःखी आहेत त्या सगळ्यांचं दुःख मी भोगावं आणि सगळ्याला सुख प्राप्त करून द्यावं, असे कोणी माहिती रणतीदेवानी मागणी मागितली. जाऊ द्या, थोडा विषय लांबला. मुद्दा असा आहे की जी मागणी असते ती मागणी सात्विक असते, रजोगुणी असते, तमोगुणी असते. ज्ञानेश्वर महाराजांची जी मागणी आहे, जी प्रार्थना आहे, तर ती अत्यंत सत्वगुणी आहे, सात्विक आहे आणि जगाकरता आहे. ती व्यक्तिगत काहीही नाही. जे मागणं आहे ते संपूर्ण जगाकरता काही मागणी म्हणजे व्यक्तिगत असते आणि काहींची सामुदायिक असते. प्रार्थना केली जाते ती व्यक्तिगतही असते आणि सामुदायिक पण प्रार्थना असते. सामुदायिक प्रार्थनेमध्ये खूप मोठं बळ असतं व्यक्तिगत प्रार्थनेपेक्षा. सामुदायिक पारायण करतो आपण, सामुदायिक भजन करतो, सामुदायिक कीर्तन करतो, सामुदायिक वारी करतो, त्याच्यामध्ये कोणतं विघ्न येत नसतं आणि ती साधना कडाला जाते. म्हणून सामुदायिक याच्यामध्ये जशी एक काठी असली तर मोडते, पण 4-5 काठ्या एकत्र मोडत नाहीत ना. म्हणजे सामुदायिक प्रार्थनेला फार मोठं बळ असतं. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये सामुदायिक प्रार्थनेला विशेष प्रकारचं महत्त्व दिलेलं आहे. असो भाग. तर ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी पसायदान मागितलं. हे काय मागितलेलं आहे? हे प्रसादाचं दान मागितलेलं आहे आणि म्हणून पसायदान हे विशेष प्रकारची प्रार्थना आहे आणि जगाकरता केलेली प्रार्थना आहे, असं आपल्या श्री गुरुकडे प्रसादाचं मागणं केलेलं आहे. आता या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे आणि तोषो निमज द्यावे पसायदान हे. ही या पसायदानातली पहिली ओळी आहे. आत्तापर्यंत आपण पसायदानाचे वेगळ्या रूपाने वेगळ्या अंगाने त्याचं चिंतन केलं आहे. आजपासून आता आपण पसायदानाच्या पहिल्या ओळीपासून सुरुवात करणार आहोत. तर पहिली गोष्ट पसायदान म्हणजे काय आहे? तर आता विश्वात्मक देव, आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ. तर हा वाघ यज्ञ कसा आहे ही गोष्ट सांगायची. आणि तोषोनी, मग निवृत्तींना संतुष्ट कसे झाले आणि मग मला दान कोणतं दिलं, निवृत्तीनाथ संतुष्ट कसे झाले, त्याचप्रमाणे हे विश्व काय आहे आणि या विश्वातला देव कसा आहे, निवृत्तीनाथ हे विश्वातले देव कसे असू शकतात आणि आता म्हणजे कधी. आता म्हणजे कधी, तर आता याचा अर्थ इथं त्याचे 4-5 अर्थ आहेत, पण ते आता होणार नाही. ते त्याला उद्याच्या याच्यामध्ये घेऊ आपण ते. तर असो तो भाग. तात्पर्य, माऊलीने केली ही प्रार्थना अत्यंत श्रेष्ठ आणि संपूर्ण जगाकरता केली प्रार्थना असल्यामुळे पसायदान हे फार श्रेष्ठ आहे. म्हणून कोटी ग्रंथात कोटी कंठातून गायला गेलेलं आहे. ते जगतामध्ये आपण पाहतो पसायदान महाराष्ट्रात तर काय बोलायचा प्रश्नच नाही. बहुतेक सर्वांना पाठ असतं, आबालवृद्धांना पाठ आहे आणि अत्यंत आवडीने ज्या काळात माणसं पसायदान म्हणतात. आता जे काही काय म्हणतो आपण त्याला मूर्खच असतात त्यांचा सोडा, पण बहुतेक पसायदान म्हटलं की एक माणसाचे हात जोडल्या जातात, डोळे झाकले जातात, हात जोडल्या जातात, कारण त्या पसायदानाची ताकद एवढी असे. ज्या माणसाने त्याला कधी वाचता पण येत नाही त्याच्या पण पाठीत पसायदान आहे का नाही. ऐकून ते सगळे म्हणतात. ते ज्याला अभंग पाठ नाही, वाचायला येत नाही, काहींची मला नाही वाटत कोणी पाठ, आपले विद्यार्थी लोक पाठ करतात फक्त, बहुतेक ते नाही करीत पाठ. एवढी परंपरा पडलेली त्या पसायदानाची.
शाळेतच पाठ होतं ते, आणि ते काय कोण पुस्तक घेऊन थोडंच पाठ करतात. कोणीतरी 4-2 पाठ असतं, ते एकमेकाचं ऐकून ऐकून रोज म्हणून म्हणून एवढी पाठ होऊन गेली ती प्रसादाची प्रार्थना, कधी न केव्हा ती कधी कोणत्या विसरत पण नाही ती. असं आहे ते पसायदानाचं इतकं महत्त्व आहे प्रसायदानाचं. व ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान म्हणजे आपल्या महाराष्ट्राला एक प्रकारची फार मोठी देणगी आहे. महाप्रसाद आहे तो, खरंच प्रसाद आहे तो. आणि ते जसं हरिपाठामध्ये सर्व ग्रंथाचा समावेश आहे, तसं पसायदानामध्ये सर्व ज्ञानेश्वरी गीता तर सोडात, पण सर्व ग्रंथाचा समावेश आहे, फलश्रुती आहे त्या पसायदानामध्ये. म्हणून पसायदान एक विशेष प्रकारची प्रार्थना आहे. अशी प्रार्थना ज्ञानेश्वर महाराजांनी केली आहे. असो, उद्या पहिल्या ओळीचा अर्थ आपण सुरुवात करणार आहोत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.